पाटील घराण्याला एका व्यासपीठावरती बोलवा. मीडियाला माझं आव्हान आहे, एका व्यासपीठावरती बोलवा. तुमचं विजन माझ्या ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी काय आहे, हा तानाजी सावंत माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी काय विजन आहे हे एकमेकाच्या समोर एकदा होऊन जाईल. हे आज आपण जे बसलेलो आहोत ना, तुम्हाला जे दिसतंय तुमच्या सहित तिथं असणारे हे आपण सर्व विस्थापित होतो. 2014ला मोदींच्या कृपेनं आपण प्रस्थापित झालोय. ही परंपरा यांना बघवत नाही, यांच्या मनात डासते कुठेतरी. आणि ही परंपरा आपल्याला कायम राखायची आहे. आणि तुमच्या ह्याच्यावरती भरोशावरती मी हक्काने सांगेन, अजून 20-25 वर्ष तरी ही सत्तेचा नाद करायचा. सत्तेचा नाद करायचा नाही फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारत देशामध्ये पुढचे 25 वर्ष त्यांना वनवास घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून आता यांनी सांगितलं, यांची लेकरं बाळा जी पळायला लागली, बिळात उंदरं पळायला लागली, सेना बीजेपी त्याचं कारण काय, त्यांना त्यांचं भवितव्य काय. आणि म्हणून आपण मूळ मुद्द्याकडे वळू. विकास. विकास म्हणजे काय? नुसतं पाणी म्हणजे विकास का? पाटबंधारे खतायला म्हणजे विकास का? शेकडो धरणं बांधली म्हणजे विकास का? की धरणं कशाला भरायची हे अजित पवारांनी सांगितलं होतं. हे धरणं भरायची, ते पाणी आपण प्यायचं का हे लक्षात घ्या. मुद्दा अतिशय जिव्हाळ्याचा आहे. मुद्दा तुमच्या आमच्या अस्मितेचा आहे. हे विसरून चालणार नाही. आपण ते विसरलेलं नाही. 2014ला सत्ता आली म्हणजे आपण विसरून जायचं नाही. 2014च्या इलेक्शन मध्ये यांची वक्तव्य लक्षात घ्या. सत्तेचा महाग काय होता यांना. आणि हे विस्थापित जे एका बनियन आणि शर्टावरती बाहेर पडले, तुम्ही आम्ही पोरं आज ह्यांच्या हातात सत्ता मोदी साहेबांनी आणून दिली. यांना हे सहन होत नाही. हे स्वतःला राजाद्वारे समजतात, तुम्हाला आम्हाला वेग बिगार समजतात. आणि हे कुठेतरी मोदींनी मोडून काढलं म्हणून ह्यांच्या पोटात दुखतंय. आणि हे आपल्याला त्यांच्या पोटात असंच दुखून यायचं आहे. दुखून एक दिवस कॅन्सर डिटेक्ट होईल. लक्षात घ्या. शिवबंधन म्हणून या ठिकाणी काम करतोय. तुम्ही बघितलं असेल 2016-17 मध्ये 17, 18, 19 अजूनही चालू आहे. बाळासाहेब ठाकरे शिवजनकांच्या योजनेच्या माध्यमातून जवळपास 350-400 किलोमीटरचा आम्ही नदी नाला खोलीकरण सरळीकरण काम केलेलं आहे. 2016ला आज जसा पाऊस पडला अशाच पद्धतीचा मे मध्ये पाऊस पडला आणि 5.5 TMC पाणी भूमपराठा वाशी तालुक्यामध्ये आज जमा झालं. आणि आज या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल पिकाची अवस्था. आज इतर तालुक्यामध्ये जो ज्या पद्धतीचा दुष्काळ आहे त्या पद्धतीचा तेवढ्या दुष्काळ आज माझ्या भूमपराठा वाशीमध्ये नाही. त्याचं कारण बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती योजना ही एक योजना आहे. ज्यावेळेस माझ्या पक्षप्रमुखाने मला उपनेता हे पद दिलं आणि पहिलाच दसरा मेळावा होता. हे जे आहे हे माझ्या विद्यार्थी बांधवांना जागृत करण्यासाठी सांगतोय. मी शिक्षण क्षेत्रात आहे. मी स्वतः गोल्ड मेडलिस्ट आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. माझ्या मुलांना EBC सवलत मिळत होती. 85,000 रुपये पर्यंत मर्यादा होती मागच्या शासनाच्या काळात. हे अजितदादा पवार त्यावेळेचं वक्तव्य आहे. हे आपल्या सवलती बंद करा, ज्याच्यात दम आहे तो शिकेल, ज्याला जमत नाही त्याला गुरु राखावी, हे त्यांचं वक्तव्य होतं. आणि पहिल्या त्याच्यामध्ये ज्यावेळेस उद्धव सावंत ठाकरेंनी मला सांगितलं, तानाजीराव या ठिकाणी भाषणाच्या पॉईंट तुम्ही जमा करा, त्याच्यामध्ये तुम्हाला जे वाटतं त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं घ्या. आणि माझा पहिला मुद्दा होता, जे मागच्या शासनानं 85,000 रुपयाची EBC ठेवली ती वाढ 6 लाखापर्यंत उत्पादन मर्यादा करावी, कमीत कमी 5 लाख तरी करावी, ह्याच्या खाली करू नये. कारण शासकीय असेल बिगर शासकीय असेल त्या ठिकाणी काम करणाऱ्या शिपाईचं सुद्धा उत्पन्न 85,000 रुपयाच्या वार्षिक पुढे जातं. आणि देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना यांच्या मंत्रिमंडळात तो निर्णय तात्काळ घेतला 2016ला आणि त्याचं रूपांतर 6 लाख EBC आज तुम्ही आम्ही ते भोगतोय, तुम्ही आम्ही ते अनुभवतोय, ते अनुभवून आपण सुखावतोय. आज आपली उत्पादन मर्यादा आज 6 लाख आज 8 लाख केलेली. पहिली गोष्ट सर्वसामान्याला सेंटर मानून केंद्रबिंदू मानून जर काम करणारी व्यक्ती पाहिजे असेल तर अशा नरेंद्र मोदीचा हात बळकट करण्यासाठी तुम्हाला ओमराजे निंबाळकर यांना धनुष्यबाणापूरचं बटन दाबून प्रचंड मतानं मागच्या वेळेस 2,38,000 मताचं मताधिक्य आपण ह्या मतदारसंघात त्यांना दिलेलं आहे. आणि मला खात्री आहे की ह्या वेळेस कमीत कमी 3.5 लाख मताच्या पुढं मताधिक्य आपण घेतलं. दुसरी गोष्ट, मी समोरच्या पार्टीला आव्हान करतो, तुम्ही मी खर्चात पडू नका, आम्हाला बी खर्चात पडू नका. कारण
जी गोष्ट करायची आहे मतदाराला मतदारावरती करू द्या, आमच्या नादाला लागू नका. जर आमच्या बरोबर धावण्याचा प्रयत्न केला तर 32 घशात जाईल एवढंच सांगतो.